नमस्कार, स्टार भारत न्यूज 1 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कंधार नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी पार पडली. नामांकन दाखल करण्यापासून ते आजचा दिवस म्हणजे नगरपालिकेच्या विजयी उमेदवाराचा विजय घोषित करण्याचा म्हणजे निवडणुकीचा निकाल घोषित करण्याचा हा दिवस. त्यानिमित्तानं महसूल प्रशासन असेल, त्यामध्ये पत्रकार बांधव असतील, अनेक विभागाचे कर्मचारी असतील आणि त्याचबरोबर महत्त्वाचा कल्ला प्रत्येक गोष्टीवर अंकुश ठेवून ही निवडणूक कशी शांत होईल, समाजातलं वातावरण कसं शांत राहील यासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून इथली जपणूक करणारे, इथली व्यवस्था सांभाळणारे पोलीस अधिकारी या कंधार शहराला लाभले. त्यामध्ये डॉक्टर अश्विनी जगताप मॅडम यांच्याकडे सध्या लोह्याचा कारभार असल्यामुळं तिथे निवडणूक असल्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नांदेड शहराचे शहर DYSP या ठिकाणी वैंजाने साहेब आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की सर, या निवडणुकीमध्ये काय अनुभव आला, कसा प्रकार घडले आणि निवडणूक कशा पद्धतीने पार पडली. आपण पोलीस डिपार्टमेंटचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काय सांगणार आहात? महाराष्ट्र ऐकतोय. वैंजाने सर, या ठिकाणी कंधार नगरपालिकेची निवडणूक पार पडलेली आहे. प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आणि आज मतमोजणीचा दिवस या दोन्ही दिवशी आपण अतिशय चांगला बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला होता. आजही काउंटिंगसाठी जवळपास 140 कर्मचारी प्लस होमगार्ड यांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला होता. संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही आपल्याला कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झालेला नाही. आजपर्यंत कुठल्याही स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद मतदानाच्या नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्याची कंधार नगर परिषद निवडणूक या ठिकाणी आज 21 डिसेंबर माननीय न्यायालयाच्या आदेशान्वये निकाल जवळपास निवडणूक झाल्याच्या नंतर 15 दिवस पुढे ढकलण्यात आला. आपण पाहू शकता, कंधार नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये आपण आहोत. नांदेड जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणा या ठिकाणी कंधार पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर अश्विनी जगताप, कंधार पोलीस स्टेशनचे इंचार्ज पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चोख असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात झालेला आहे. कंधार नगर परिषदेच्या इमारतीच्या पुढे या ठिकाणी आता थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या कंधार नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष यांच्या भविष्याचा फैसला होणार आहे. हे भविष्य मतदारांनी मतपेटीमध्ये EVM मध्ये बंद केलेलं आहे. लागली 2 तासाच्या आत 3 तासाच्या आत या निवडणुकीचे निकाल आणि कौल बाहेर येणार आहेत. त्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं काल कंधार शहरामध्ये या ठिकाणी शांतता मार्च काढून या ठिकाणी आपल्या ताकदीचं, आपल्या शक्तीचं इथं कंधार पोलिसांनी प्रदर्शन घडवलेलं आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सामाजिक शांतता जपल्या जावी. कंधार हे साधू संतांच्या भूमीचं शहर असल्या कारणानं कंधार शहरामध्ये पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी त्यांच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली LPC असेल, पोलीस डिपार्टमेंट असतील, PSI असतील, LCBचे लोक असतील, DBचे लोक असतील, हे सर्व लोक या ठिकाणी तैनात केलेले आहेत. या कंधार नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जवळ